माध्यमातून आपल्याला कळवलेलं आहे। 3 धावा धावफलकावरती जोडूया। 1 बॉलच्या पाठीमागे ओमकार पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत। यावेळेला ऑन साइडला चेंडूला वळवलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी कोणताही नसेल, चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार। या पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चौकार राहुल कदम यांच्या बॅटमधून। एक चांगला स्ट्रोक केला। हा ट्रॅकर बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली। टायमिंगच्या जोरावरती डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणतेही नव्हते। चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत। आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये चेंडूला ढकलला आहे। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा जरूर करेल, फेकी केली जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहेत। या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती। 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय आणि दुसरा काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय राहुल कदम यांच्यासाठी। 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा आतापर्यंत राहुलने जोडलेल्या आहेत। संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। हाई बॉल डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आहे। खराब बॉल पाहायला मिळतोय, नकारात्मक चेंडू पाहायला मिळतोय। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आडाव सर पाहायला मिळत आहेत। स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडे सर पाहायला मिळत आहेत। दोन्ही नामांकित पंच आहेत आणि या दोन्ही पंचांच्या माध्यमातून ही मॅच मात्र कव्हर केली जाते। डान्सिंग द डाऊन विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते। जरी मोठे फटके येत नसले तरी मात्र एकेरी दुहेरी धावफलकावरती घेतले जाते आणि धावांचा जो वेग आहे तो मात्र वेग कायमस्वरूपी या जोडीने ठेवलेला आहे। चांगली रनिंग पाहायला मिळाली। तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल घ्यावी लागते आणि तोच प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय। आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती। हा ट्रॅकर बॉल आहे, लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला कॅरी केला जाईल, फेकी केली जाईल, आणखीन 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल। 13 धावा धावफलकावरती। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे। शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ असेल। 5 चेंडूच्या पाठीमागे 13 धावा। या सरासरीने खेळले तर 60-62 पर्यंत खरोशी ब संघ जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे, कारण करंट रन रेट आपल्याला याच पद्धतीचा पाहायला मिळतोय। 15.50 ची सरासरी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खरोशी ब संघाच्या माध्यमातून राहिलेली आहे। चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत पेश केलाय। शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकामधील। शेवटच्या बॉलवरती पहा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे। 1 षटकांचा खेळ समाप्त झाला। 1 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 14 धावा। ही चांगली सरासरी आहे खरोशी ब संघाची, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा राहुलने बनवलेत आणि 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव कुणाल कदमने बनवलेली आहे। या सरासरीने खेळले तर 58 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात आणि ही सरासरी चांगली आहे। सुरुवात खरोशी ब संघाची खूप चांगली राहिली, कारण सुरुवात चांगली झाली ना तर शेवट त्याचा देखील गोड होत असतो। पण ते ओमकारने एकही विकेट्स मिळवली नाही, एकही मोठा फटका खर्च केलेला नाही, परंतु धावा खर्च केल्यात 14 धावा। जरी बॅटमधून तुमच्या चौकार षटकार येत नसले तरी तुम्हाला सिंगल डबल धाव घ्यावी लागते आणि राहुल कदम आणि कुणाल कदमने हेच केले मैदानाच्या आतमध्ये। तुमच्याकडे मोठ्या धावा येत नसतील तर सिंगल घ्यावी लागते किंवा डबल घ्यावी लागते, कारण मुंबईची लाईफलाईन पाहिलं ना तर आपण एक लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे BSTची बस, परंतु क्रिकेटच्या पटलावरती लाईफलाईन कोण असेल ना तर मित्रांनो सिंगल आणि डबल धाव ही धाव तुम्हाला घ्यावी लागते। सेट व्हायचं असेल फलंदाजाला किंवा विकेट टिकवायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारची सेन्सिबल क्रिकेट खेळ करावी लागते आणि कुणाल आणि राहुलच्या माध्यमातून तेच पाहायला मिळते। क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत सागर। हा देखील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो। जुगाव वाशी या मैदानावरती या खेळाडूचा बॉलबाला सातत्यपूर्वक राहिलाय। ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय, सिंगल धाव मिळेल। मला वाटतंय गोगवे गावाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या
स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार या सागरवरती राहिला होता आणि पावसाळी रबर बॉलची जी टुर्नामेंट होती त्या स्पर्धेमध्ये म्हणजे गोगलवाडी संघाचा देखील नावाचा डंका सातत्यपूर्वक आपण पाहिलेला आहे. पावसाळी रबर बॉलमध्ये त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने रंगला होता, बहरला होता. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर क्रमांक 2चं षटक सागर घेऊन आले. 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. परंतु घोगलवाडी संघ म्हटल्यानंतर सर्व उदयमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, हाही बॉल खूप चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला. शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. फलंदाज पददल्यतेचा वापर करत नाहीत. तुम्हाला सहज काहीच मिळणार नाही. तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे तर तुम्हाला पायांची हालचाल ठेवावी लागते. त्याच वेळेला तुम्हाला काही ना काहीतरी मिळत असतं. तुम्ही एका जागेवर उभं राहिला असतील तर तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. हो, आणखीन एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. परंतु इथे चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा दिला जात नाही. एक चुकी मात्र एक धाव देऊन गेलेली आहे टीम खरोशी ब टीमला. 17 धावा धावफलकावरती. विकेटचं सॅक्रिफाईस झालं असतं परंतु तसं घडलं नाही, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही आणि क्रिकेटमध्ये जर तरला देखील जास्त महत्त्व दिलं जात नाही. आपण कित्येक वेळा पाहिलंय. हो, हलक्या त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. तिथे मात्र एका हाताने बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलेलं आहे. परंतु इथे मात्र काय घडलं जाईल. यस, विकेटचं सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळेल. अगदी दोन्ही फलंदाज एकाच एंडला असताना मात्र क्षेत्ररक्षकाने फेकी अचूक केली स्ट्राईक एंडला आणि तिथे मात्र एका खेळाडूला माघारी परतावं लागलं. अर्थातच कुणाल कदम माघारी परतलेले आहे. 18 वरती 1-2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सागरने कमबॅक केलंय. अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जी सरासरी दाखवत होती ना खरोशी ब टीमची, ती 60 ते 62 धावांपर्यंत दाखवत होती. परंतु सागर आले. सागरनं कमालीची आणि धमालीची गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. आता जर आपण पाहिले ना सरासरी, ती तुम्हाला 36च्या घरामध्ये दाखवते. म्हणजे कमबॅक करण्याची जिद्द, कमबॅक करण्याची चिकाटी तुमच्या अंगी हवी असते आणि ती चिकाटी सागरने दाखवली. हा ट्रॅकर बॉल आहे. लॉप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी दिली. चेंडू पाठीमागच्या दिशेला. एक सिंगल धाव दिली जाईल. 1 बाउन्सरचा इशारा पंचांनी नक्कीच केलाय गोलंदाजाला. इथून पुढे गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एखादा बाउन्सर बॉल टाकला तर पंच नो बॉल देतील आणि किंबहुना तो बॉल तुमच्यासाठी महागडा ठरला जाईल. परंतु इथून पुढे आता सावधगिरीने गोलंदाजी हर्षदला करावी लागेल. आणखीन एक हाफ ट्रॅकरचा बॉल आहे, परंतु यावेळेला उसळी थोडीशी कमी ठेवली होती. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळते. वारंवार अशा प्रकारची बॉलिंग हर्षद करताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये नियम कधी आला की तुम्ही एक बॉल बाउन्सर टाकल्यानंतर तो बॉल ग्राह्य धरला जातो, परंतु दुसरा बॉल बाउन्सर टाकला तर तो नो बॉल दिला जातो. याच्यावरती आपण चर्चा नक्कीच करूया. परंतु पुन्हा एकदा हर्षद निघालेले आहेत. थोडासा फिल्डिंग सजावत असताना अडथळा निर्माण झालाय म्हणून गोलंदाज थोडेसे थांबलेले आहेत. 20 धावा धावफलकावरती रुपेश कदम आणि राहुल कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली जाईल. पण क्रिकेटमध्ये नियम कधी आला की ज्यावेळेला तुम्ही एक बॉल बाउन्सर टाकल्यानंतर तो बॉल ग्राह्य धरला जातो आणि दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर टाकला तर तो नो बॉल दिला जातो. कारण क्रिकेटमध्ये नियम ज्या वेळेला आला की वेस्ट इंडिजची खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे परंतु डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. एक मिळेल. ज्या वेळेला वेस्ट इंडिजचे खेळाडूंची जर आपण हाईट आणि बॉडी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळालेली आहे आणि बॉडीच्या आणि उंचीच्या जोरावरती
वेस्ट इंडिजचे अनेक गोलंदाज मात्र सातत्यपूर्वक हाफ ट्रॅकर बॉल टाकायचे आणि ते फलंदाजांना कुठेतरी खेळण्यासाठी अवघड जायचे. म्हणून क्रिकेटने एक नियम बनवला की तुम्ही एका षटकामध्ये फक्त एकच बॉल बाउन्सर टाकू शकता. दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर टाकला तर तो नो बॉल दिला जाईल. हा एक नियम क्रिकेटमध्ये बनवला गेला आणि तदनंतर मात्र अशा प्रकारची आपल्याला नियम येताना पाहायला मिळाले. वाईड बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. 23 धावा धावपलकावरती. हा ट्रॅकर बॉल आहे. सरळ हाताने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 24 धावा धावपलकावरती. 2.5 चेंडूंचा खेळ. हर्षदने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्यात 5 चेंडूच्या पाठीमागे. पहिल्या षटकामध्ये खरोशी ब संघा 14 धावांवरती होता, परंतु तदनंतर मात्र धावपलकाचा जो आलेख आहे तो मात्र थांबला होता. परंतु या मोमेंटला या फटक्यावरती मिळतील 4 धावा. सरळ बॅटने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलं 4 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती, ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम खरोशी बला, तो फटका मात्र आलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी सरळ हाताने या बॅटला बॉलला उडवलं. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक चांगला देखणा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळालाय. या 4 धावेने मात्र धावपलकाला थोडासा आकार येतोय. धावपलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. त्याच्यामध्ये राहुल कदमने 9 बॉलच्या पाठीमागे 13 बनवल्यात. रुपेशने चौकाराच्या साहाय्याने 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा बनवलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावपलकावरती लगवलेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना खरोशी ब या टीमने शेवटचं षटक स्लॉग होरचं षटक. गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा फटका, परंतु फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचं षटक शिवाजी घेऊन आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी डॉट खेळलाय. ओहो, सरळ बॅटने याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. हा येतोय खणखणीत षटकार मिस्टर राहुल कदमच्या बॅट मधून. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. राहुल मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या, परंतु या वेळेला इथे मोठा फटका खेळत सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहेत. पंचांनी नो बॉल घोषित जरूर केलाय. यस, इथं गोलंदाजाला दंडित केलाय. फेकी थ्रो या बॉल वरती मिळतील या बॉल वरती धावा मिळतील 5 धावा. पॅनेलिटीच्या 3, नो बॉलची 1 आणि पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला 1 धाव, अशा 5 धावा. एकत्रित धाव संख्या जाऊन तर माफ करा 4च धावा मिळतील. 38 धावा धावपलकावरती. पॅनेलिटीच्या 3 आणि नो बॉलची 1 अशा 4 धावा धावपलकावरती जोडूया. आता धावपलकाला चांगलाच आकार येताना पाहायला मिळतो. एखादी चुकी तुम्हाला महागडी ठरू शकते. हो, आणखीन एक चांगला आवाज येतो आणि या आवाजाबरोबर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. म्हणून असं म्हटलं जातं ना की माणसाच्या जीवनामध्ये डोंगराने ठेच लागत नाही, तर छोट्याशा दगडाने माणसाला ठेच लागते. इथे एखादी चुकी आता मात्र गोगलवाडी टीमला खूप महागडी ठरते. आणखीन एक मोठा प्रहार. 9+6 अशा 7 धावा धावपलकावरती जोडूया. क्या बात है. राहुलची बॅटिंग मात्र प्रभावित करणारी ठरते या मॅच मध्ये.
तर इथे रुपेशच्या बॅट मधून प्रहार चढवले जात आहेत. थोडीशी गुणलेखकाकडून चूक होताना पाहायला मिळते. रुपेशच्या बॅट मधून दमदार षटकार येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धावा धावफलकावरती. अक्षय कदम यांच्याकडून 3 बॉलच्या पाठीमागे 3 षटकार खेचले तर प्राइज जरूर आलाय आणि याही बॉलला उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा जाईल चौकार. काय कलात्मक स्ट्रोक खेळलाय रुपेशच्या बॅट मधून. अगदी विराट कोहलीला देखील लाजवेल असा स्ट्रोक खेळलाय. बॅकफुटला गेले तदनंतर मात्र डीप पॉइंट रिजनच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 55 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. ओहो, हा बॉल चांगला बॉल आहे. थोडासा फलंदाजापासून लांब ठेवला होता. तदनंतर बॅट वरतून फिरली गेली. बॉल खालून निघून चालला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली टीम खरोशी ब टीम साठी. ओहो, आणखीन एक तडाका. चेंडूला पाठवून दिलाय. बिग हिटर सिक्सर. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल वरती देखील आपले इरादे स्पष्ट करत असताना ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 61 या आकड्यावरती. आता येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायचे आहेत 62 विजयासाठी घोगलवाडी या टीमला. त्याच्यामध्ये राहुल कदम आणि रुपेश कदमने केलेली फटकेबाजी खरोशी ब टीम साठी खूप चांगली राहिलेली आहे. तब्बल या जोडीनं धावा ठोकल्या. तर रुपेश कदम यांच्यासाठी एक प्राइज आलंय. सागर कदम यांच्या माध्यमातून या चांगल्या खेळीसाठी 500 रुपयांचं रोख धनादेश आलेला आहे. तो देखील त्यांना आपण ही मॅच संपल्यानंतर देऊया. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 61 धावा धावफलकावरती कुठल्या खरोशी ब टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना. परंतु स्पर्धा आपण पाहताय, खेळताय आणि अनुभवताय KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आई रकुमाई कुंभळज क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आई रकुमाई कुंभळज चषक 2023 पर्व क्रमांक 3 आपल्या आलेला आहे. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा आम्ही पुनर्शकदा आभार मानतो. प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज 25,000 व आकर्षक चषक श्री सीताराम दादा जाधव यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 12,500 रुपये व आकर्षक चषक आम्हाला सौजन्य लाभले कुमारी जिजा सागर कदम खरोशी यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 7,000 व आकर्षक चषक श्री गीतेश मोरे यांच्या माध्यमातून. टी शर्ट सौजन्य देवळी गावचे उद्योजक श्री प्रदीप जाधव. फलंदाज गोलंदाज आकर्षक ट्रॉफी कुमार अंबाजी कदम खरोशी यांच्या माध्यमातून. मालिकावीर कुमार विशाल जाधव झांजवड यांच्या माध्यमातून. यूट्यूब सौजन्य श्री गणेश कदम युवा उद्योजक श्री प्रदीप शिंदे सरपंच यांच्या माध्यमातून. पंच सौजन्य श्री राजेश कदम आणि श्री गणेश कदम यांच्या माध्यमातून. मैदान व्यवस्था ललित कदम म्युझिकल बिट्स नेरुळ यांच्या माध्यमातून. पाणी सौजन्य कुमार रुपेश मोरे. मंडप सौजन्य संतोष शिंदे सागर कदम यांच्या माध्यमातून. टी शर्ट सौजन्य फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सिक्सर किंग श्री अक्षय लक्ष्मण काळे संस्थापक मैत्री फाउंडेशन नवी मुंबई. बॉल सौजन्य शैलेश कदम खरोशी. जेवण व्यवस्था श्री सतीश कदम खरोशी आणि सुयश कदम खरोशी यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक सिक्सर किंग कुमार विजय कदम खरोशी. समालोचक सौजन्य माजी अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर श्री विजयदादा शिंदे आणि माजी खजिनदार KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर श्री सचिन नलावडे यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे तुळशीराम शिंदे, सुनील जाधव, रामचंद्र सपकाळ, विष्णू कदम, आशिष सर, दीपक सपकाळ, अरुण कदम, नंदू कारंडे, अनिकेत कदम,
शांताराम कदम, सतीश कदम, संजय मोरे, राजेश जाधव, सचिन शिंदे, संतोष सकपाळ, गणेश शेलार, विनोद कदम, दीपक उंबरकर, सकाराम कदम, दिनेश सपकाळ, गुणाजी कदम, राजेश मोरे, दीपक मांडवकर, प्रमोद कदम, संपत कदम, नितेश शेलार, सतीश हुतेकर आणि निलेश कदम या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्शकदा आई रकुमाई कुंबळत चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र पूर्वार्ध खेळामध्ये टीम खरोशी ब संघाने तब्बल 24 बॉलच्या पाठीमागे 62 धावांचं टार्गेट सेट केलंय घोगलवाडी या टीम समोर आणि घोगलवाडी टीमची आक्रमक जोडी 62 धावा ठोकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल घेऊन निघालेत. पहिलाच बॉल वरती ऑन साइडला वळवलंय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. रुपेश गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत आणि रुपेशने पहिलाच बॉल थोडासा फुलटॉस बॉल ठेवला होता आणि फुलटॉस बॉल वरती सागरने आक्रमण रूप धारण करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूची दिशा आहे ती मात्र त्यांनी डिक्लेअर झोन निवडली आणि म्हणूनच एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. आता एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे. 62 या आकड्यावरती म्हटल्यानंतर संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावेच लागतील. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल तर तुम्हाला इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हो, इथे मात्र बघा बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने फलंदाजाचा टान्स ओळखला. फलंदाज कशा पद्धतीने उभा आहे, तो कोणत्या दिशेला मोठा फटका खेचू शकतो हे मात्र एका क्षणार्धात ओळखलं जाते रुपेशच्या माध्यमातून आणि तशी याच प्रकारची गोलंदाजी अगदी केली जाते. सागरला थांबवण्याचं षडयंत्र इथे रचलेलं आहे, परंतु सागर थांबायचं नाव घेणार नाही, कारण नावाप्रमाणे त्यांना फटकेबाजी करावी लागेल. या बॉल वरती चढवलाय हल्ला बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हो, सागर नावाचं वादळ गोंगावलं गेलं ना तर खरोशी बला थांबवणं अशक्य होईल, कारण या खेळाडूची खेळी आम्ही झुगाव इथे मात्र पाहिलेली आहे. त्यावेळी त्या खेळाडूने मात्र मालिकावीरचा पुरस्कार आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. याही नावाची चर्चा, याही नावाचा डंका आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय. यावेळेला पहा खराब बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळाले, नकारात्मक चेंडू त्यांनी घोषित केलाय. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 8 धावा. या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला थोडासा प्रेशर, थोडासा दबाव आपल्याला गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र पहा बॅट जोरकस फिरवली होती, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे रुपेश यांच्या माध्यमातून. सागरला कशा पद्धतीने थांबवायचं आहे हे ओळखावं लागणार आहे, परंतु सागर देखील ताकदवार फलंदाज आहे. तो थांबणार नाही, तो देखील सांगून देईल की हम भी कच्चा चेला नाहीये. त्याने देखील आणखीन एक ठोकलाय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये समोरच्या बाजूने षटकार. 14 धावा धावपलकावरती या षटकाराच्या साह्याने. 2 षटकार आलेत पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. काय फटकेबाजी, तुफानी फटकेबाजी, जशास तसं उत्तर, तोडीस तोड उत्तर सागरच्या माध्यमातून देखील दिलं जात आहे. तर शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जी सरासरी हवी होती गोगलवाडी या टीमला, ती सरासरी त्यांनी आतापर्यंत ठेवलेली आहे. परंतु याही बॉलला खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला उचलतील, फेकी केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाईल. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 15 धावा. पहिल्या डावामध्ये ओमकार पॉवर प्लेचं षटक घेऊन आले होते गोगलवाडी टीमच्या माध्यमातून. त्यावेळेला राहुलने आणि कुणालने 14 धावा ठोकल्या होत्या, परंतु दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली तशी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये रुपेश वरती सागरने तब्बल 15 धावा जमवलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघाचा आतापर्यंत समतोल जर पाहिला ना तर दीपक सर समान समतोल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं पारडं आहे ना, ती दोन्ही संघांचं पारडं आतापर्यंत समान बाजूला राहिलेलं आहे. परंतु इथून पुढे आता पॉवर प्लेचं षटक आहे ते संपलं गेलेलं आहे आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा जरी आल्या असले तरी इथून पुढे कमबॅक करावं लागेल खरोशी टीमला,
कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते, परंतु आता तुम्हाला तब्बल 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आता 30 सर्कलच्या बाहेरच्या जर क्षेत्ररक्षकाची व्यवस्था जर आपण पाहिली ना, सागर यांच्यासाठी सजवलेली आहे. एक डीप पॉइंट रिजन आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, काव कॉर्नर आहे आणि डीप स्क्वेअर लेग रिजन आहे. हे क्षेत्ररक्षण सागरसाठी सजवलंय. हा ट्रॅकर बॉल लॉब केलाय, चेंडूला हवेच्या जोरावरती फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सागरच्या बॅट मधून एक खणखणीत दणदणीत आणि सनसनीत षटकार. पहिल्याच बॉल वरती सागरने स्वागत केलंय शुभमचं. स्वॅग से करेंगे हम स्वागत. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण केलंय. आता मात्र धावफलकावरती 21 धावा उंच भरारी घेतले धावफलकाने. आणखीन एक त्याच प्रकारचा चेंडू, परंतु या चेंडूवरती नजर रोखून ठेवली. डावे यष्टी सोडून जाणार हा बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे कल्याणी घोरपडे सर वळाले. दोन्ही हात दुपारच्या सत्रामध्ये समांतर बाजूला केले आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. अजून एक धाव धावफलकावरती जोडूया. 22 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जे सर्व चेंडू खेळलेत ना ते सागरनेच खेळलेत. 7ही बॉल सागरनेच खेळलेले आहेत. अजूनपर्यंत किशोरला स्ट्राईक मिळाली नाही. ओहो, इथे मात्र पहा टप्पा पडला, चेंडू अंगावरती आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वारंवार हाफ ट्रॅकर सागरसाठी बॉल टाकले जात आहेत, परंतु हाफ ट्रॅकरसाठी ज्या पद्धतीने इंडियाचा रोहित शर्माला ओळखलं जातं त्याच पद्धतीने घोगलवाडी टीमच्या सागरला देखील ओळखलं जातं. हाफ ट्रॅकर बॉल तो वारंवार मोठमोठे फटके खेळताना पाहायला मिळतो. या अगोदरच्या षटकामध्ये 2 हाफ ट्रॅकर बॉल ठेवले होते, त्याच्यावरती दोन्ही बॉल वरती त्यांनी मात्र 2 षटकार लगावलेत. परंतु आता पुन्हा एकदा गोलंदाज शुभम निघालेत. याही वेळेला पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. फलंदाजाला चकवा देऊन चेंडू पाठीमागच्या दिशेला. 1 धाव मिळेल याही बॉलच्या पाठीमागे. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 23 या आकड्यावरती. आता इथून पुढे अजूनही पाहिलं तर खूप मोठा धावांचा पाठलाग करायचा आहे टीम घोगलवाडी या टीमला. ओहो, या बॉलला उडवलाय. एलिव्हेशन आहे का? हो, एलिव्हेशन आहे. ताकदीचा वापर करत असताना चेंडूला केलाय हवाई सपार. सागरच्या बॅट मधून एक बिग हिटर षटकार. अंगावरती येणारा चेंडू मात्र अगदी बॅटला कनेक्ट केला आणि चेंडूला काव कॉर्नर रिजनच्या बाहेर पाठवला. 6 धावेंसाठी ताकदीच्या जोरावरती या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. आता इथून पुढे अजूनही 14 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची गरज आहे. ओहो, इथे मात्र पहा टप्पा पडला. थोडासा बॉलने वेग कमी केला. फिंगरचा वापर शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. असं वाटलं होतं सागरला काय बॉल मात्र वेगाने येईल बॅट वरती, परंतु तसं घडलं नाही. बॉलचा टप्पा पडला. बॉल थोडासा कमी वेग घेतला आणि विकेट कीपर यांच्या हातामध्ये विसवला गेला. एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक करून देणार हा बॉल होता. आता 13 बॉल 33 धावांची गरज. परंतु या बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फटका जरूर फसला. क्षेत्ररक्षक आहेत. हो, पकडली जाईल झेल आणि संपेल सागरचा खेळ. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळायला लागलाय. टीम खरोशी बला. सागरच्या खेळीचा अंत. सागरची खेळी संपुष्टात. शेवटच्या बॉल वरती शुभमने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉल वरती जरी तू मला षटकार खेचला तरी देखील मी शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करत राहणार आणि संघर्ष पाहायला मिळाला शुभमचा आणि सागरला मात्र माघारी परतावं लागलं. तब्बल 12 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 27 धावा ठोकल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 33. यानंतरची मॅच असेल सोनाट विपक्ष जो विजेता संघ असेल या दोन्ही टीमच्या दरम्यान. जो संघ जिंकेल तो मात्र सोनाट संघासमोर 2 हात करेल. अगदी सागर यांची विकेट मिळवली. ती विकेट खरोशी बट टीम साठी खूप महत्वाची होती आणि ती विकेट शुभमने मिळवल्याबद्दल शुभमसाठी देखील रोख धनादेश आलाय. चिन्मय कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा रोख कॅश प्राइज आलाय. परंतु हा बॉल फुल टॉस आहे.
फुलटॉसला माफी दिली जात नाही, परंतु या चेंडूवरती मिळते केवळ सिंगल धाव. फटका जरूर चांगला सजवला होता, परंतु जी पाठीमागची दिशा आहे ना मैदानाची ती डिक्लोर झोन आहे. केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. या बॉलवरती जर षटकार आला असता ना तर मॅचचं चित्र थोडंसं बदली पाहायला मिळालं असतं क्रिकेटमध्ये, आणि या मॅचमध्ये थोडीशी कलाटणी निर्माण झाली असती, मॅचमध्ये रंगत निर्माण जरूर झाली असती, ट्विस्ट देखील आले असते, परंतु केवळ सिंगल धाव मिळते. आता 11 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची गरज आहे. न्यू गोलंदाजीच्या रणमेवरती राहुल आलेले आहेत, परंतु या बॉलला उडवला आहे लॉंग ऑन रिजनच्या बाहेर. प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. एक उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा एक गगनभेदी षटकार. किशोरच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आता 10 बॉलच्या पाठीमागे 26 धावांची गरज. आणखीन एक ग्लोअर फुलटॉसचा बॉल, परंतु चकवा देणारा हा बॉल आहे. हलकीशी अपील देखील केले, परंतु चेंडू चाललाय बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर उत्साह जास्त होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा, परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता. अपील करणं हा अधिकार आहे खेळाडूंचा, तो क्रिकेटने दिलाय. तुम्हाला अपील करण्याचा अधिकार पूर्णपणे क्रिकेटने दिलाय, तो अधिकार इथे पाहायला मिळाला. हो, टॅब उडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे मात्र पहा दोन्ही फलंदाज एकाच एंडला. विकेटचं सॅक्रिफाइस होईल आणि एकाला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का क्रमांक 2. हर्षद बॅक टू द पेव्हिलियन. हर्षदला एकही बॉल पेस करण्यासाठी मिळालेला नाहीये. धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतल्या. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे घाई करण्याची गरज होती का? धावा येत होत्या, परंतु इथे अति घाई संकटात नाही. हर्षद अगदी जड पावलाने, जड मन अंतकरणाने ते माघारी परततील. ओहो, इथे फुलटॉसचा बॉल होता. चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. आता 7 बॉल 24 धावांची गरज. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सागर होते, सागरने चांगला खेळ पेश करत असताना थोड्याशा घोगलवाडी टीमच्या आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु जो आशेचा किरण होता तो मावळल्यानंतर थोडासा पुन्हा बॅकफुटला ढकलला जातोय घोगलवाडी टीम. कारण आता 7 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची गरज. फुलटॉसचा बॉल आहे, ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. यस, विकेटचं पतन होईल. आणखीन एक खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. आता मात्र येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 23. 6 बॉल 23 धावा, 23 धावा 6 बॉल असं समीकरण नव्याने आपल्या समोर. किशोरने अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली झुंज दिले. एक षटकार त्यांच्या बॅट मधून जवळ आलेला आहे. आता 6 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा जरूर बनवलेत, परंतु आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे त्यांना 23 धावा बनवायच्या आहेत. टीम मीटिंग बोलवले खरोशी ब टीमने. कोणाकडे बॉल सोपवायचा आहे, कोणावरती आत्मविश्वास ठेवायचा आहे, कोणावरती जबाबदारी द्यायचा आहे, कोणता गोलंदाज 6 बॉलच्या पाठीमागे 23 धावा थांबवू शकेल, हा विचार विनिमय झालेला आहे. परंतु दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून देखील चर्चा झालेल्या आहेत. पहिल्या 3 बॉलवरती आपल्याला 2 ते 3 मोठे प्रहार चढवायचे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये धावा बनवल्या तर नक्कीच मॅच जवळ पोहोचू शकतो. निश्चितपणे विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करू, हा विचार विनिमय नक्कीच झाला आहे. परंतु विश्वासाला पात्र कोण ठरेल हे पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, परंतु पंच देखील आमच्याकडे वळालेले आहेत. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती. पहा, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मी वारंवार सांगत असतो की माणसाला ठेच मोठ्या डोंगराने लागत नाही तर छोट्याशा दगडाने लागते. इथे एखादी छोटीशी चूक तुम्हाला पराभवाच्या छायेकडे घेऊन जाऊ शकते. आता 6 बॉल 21 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल लॉप केलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, टिपली जाईल झेल आणि संपेल सागर यांचा खेळ. चांगला झेल पकडलाय. अगदी हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता, थोडीशी शफल झाले होते. ऑन साइडला बॉलला वळवलं होतं जरूर,
तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होती. त्यांनी एक साधा सीधा सोपा झेल पकडला आणि पुन्हा एकदा घोगलवाडी टीमला बॅकफुटला ढकललंय. कमबॅक करावं लागेल. होऊ शकतं, संकट येतात संकट जातात, परंतु संकटांशी सामना करावा लागेल. संकट ज्यांच्या वाटेला येतात त्यांच्याकडे ती पेलण्याची क्षमता असते, त्यांच्याच वाटेला संकट येत असतात. आता इथे संकट जरूर आहे, परंतु 5 बॉलच्या पाठीमागे 21 धावा होऊ शकतात. संघर्ष करावा लागेल. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. विजय तुमचाच असेल. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर हिमतीची पावलं तुम्हाला उचलावी लागतील. हिम्मत आहे तो किंमत आहे. सरळ हाताने या बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल पकडला. वा बाय वा, लाजवाब. काय झेल पकडलाय. आपलातून झेल यार. या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहा, प्रत्येकाच्या इंस्टाग्रामला किंबहुना प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुम्हाला हा झेल पाहायला मिळेल. पहा, एका हाताने काय झेल पकडलाय. लाजवाब. रनिंग हँड कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने क्रिकेटचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा एपड आपल्याला पाहायला मिळाला. आता 4 बॉल 21 धावांची गरज. रुपेशने मात्र अतिशय चांगला झेल पकडलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे तो अजय. आता अजयला विजय मिळवून द्यायचा असेल तर 4 बॉलच्या पाठीमागे 21 धावा बनवाव्याच लागतील. लेजेंड खेळाडू काशीनाथ दादा चांगली गोलंदाजी करतायत. ओहो, इथे मात्र पहा, फसवा चेंडू, ललवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काशीनाथ दादा यांच्याकडे अनुभव क्रिकेटचा खूप मोठा आहे. क्रिकेटचे अनेक धडे त्यांनी शिकलेले आहेत आणि आज आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी काशीनाथ दादा करताना पाहायला मिळत आहेत. तर 3 बॉल 21 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. केवळ सिंगल धाव मिळेल. आता औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. आता 2 बॉल 20 धावांची गरज. 62 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना सागरने तुफानी बल्लेबाजी जरूर केली घोगलवाडी टीमच्या माध्यमातून, परंतु सागर माघारी परतला. तदनंतर किशोर देखील माघारी परतला आणि तदनंतर एका पाठोपाठ एक विकेट निघून चालल्या आणि संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. आता 2 बॉल 20 धावांची गरज. हा बॉल पहा, गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल. बोटांची जादू सातत्यपूर्वक दाखवली जाते. हलक्या हाताने हा बॉल हाताळलेला आहे आणि डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगला आहे. काशीनाथ दादा यांच्याकडे जसा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, लेजेंड खेळाडू आहेत, त्यांना माहीत आहे फलंदाज कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकतो. हे ते मात्र विचार विनिमय गोलंदाजी करतायत. आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये टिपली जाईल झेल. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट खरोशी ब टीमला आणि काशीनाथ दादा यांना. आणि इथे मात्र मॅच जिंकले ती म्हणजे खरोशी ब टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम घोगलवाडी टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही पेश केलात, त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो. इथून पुढे एक द्वितीय फेरीची मॅच असेल.